हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवर वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 20, लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अर्जुन परत आपल्या केबिन मध्ये आला तर मृणाल फाईल चेक करण्यात बिझी होती. ती पाठमोरी असल्यामुळे बॅकलेस ब्लाउज मधून दिसणारी तिची गोरी पाठ कोणालाही तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेशी होती. पण अर्जुनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत आपल्या चेअरवर येऊन बसला. तेवढ्यात मृणालच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. मेसेज होता, रिसिव्ड. ओके, आता पुढे. अर्णव आणि अनोखी दोघेही मीटिंगच्या ठिकाणी आले. मीटिंग एका 5 स्टार हॉटेलमध्ये होती. अनोखी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये येत होती. त्यात तिचा ड्रेसही त्या मानाने आज साधाच होता. त्यामुळे ती थोडी हिरमुसली. काय झालं, तुझं तोंड का उतरलं आहे? अर्णवने तिच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. ते मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये येते ना, आणि माझा ड्रेसही एकदम जुना दिसतोय, अनोखी कशीबशी अर्णवला म्हणाली. तर मग काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? अर्णवने परत एकदा तिला विचारलं. नाही, तसं नाही, पण इकडे आलेल्या मुलींचे ड्रेस बघा ना, त्या दिसतही किती सुंदर आहेत, अनोखी इकडे तिकडे बघत म्हणाली. सो व्हॉट, भलेही तुझ्याकडे त्यांच्यासारखे महागडे ड्रेस नसतील, पण तुझ्यासारखं टॅलेंटही त्यांच्याकडे असेल कशावरून? सो रिलॅक्स हो, आणि या सगळ्या गोष्टीचं आपण टेन्शन घ्यायचं नसतं, अर्णव तिला समजावत म्हणाला. अर्णवच्या अशा बोलण्याने अनोखीलाही बरं वाटलं. निघूया, अर्णव म्हणाला. अर्णव आणि अनोखी मीटिंगच्या ठिकाणी गेले. हॉटेलच्या एका प्रायव्हेट रूममध्ये मीटिंग होती. अर्णवची ही पहिलीच मीटिंग होती, पण तरीही तो कॉन्फिडेंटली आपलं प्रेझेंटेशन दाखवत होता आणि अनोखीही त्याची मध्ये मध्ये मदत करत होती. त्या क्लायंटला ना प्रेझेंटेशन खूपच आवडलं आणि त्यांनी डील फायनल केली. अर्णवचा हा पहिलाच सक्सेस होता, त्यामुळे तो खूपच खुश होता. अनोखी आणि अर्णव मीटिंग संपून बाहेर आले. आधीच अनोखी आणि अर्णवचं छान जमत होतं. आता तर पूर्ण एक दिवस बरोबर काम करून दोघांमध्ये मैत्रीचं नातं तयार होत होतं. तसाही अर्णवचा स्वभाव खूपच हसमुख होता, त्यामुळे अनोखीला त्याच्याबरोबर काम करायला काहीच अडचण आली नाही. सर, खूपच छान झाले मीटिंग. क्लायंट तर तुमचं प्रेझेंटेशन बघून खूपच खुश झाले, अनोखी हसत म्हणाली. हो, मी पण खूपच खुश आहे, आणि ही आपल्या दोघांची मेहनत आहे, अर्णव म्हणाला. मी भाईला कॉल करून सांगतो, तोपर्यंत तू आपल्यासाठी कॉफीची ऑर्डर दे, अर्णव म्हणाला आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर जाऊन अर्जुनला कॉल केला. इकडे अनोखी टेबलवर येऊन बसली, पण तिला तिथे खूपच ऑकवर्ड वाटत होतं, कारण आजूबाजूची लोक तिलाच न्याहाळत होती. आपल्यामध्ये हा विचित्र दिसणारा प्राणी कुठून आला या अर्थाने तिच्याकडे बघत होती. त्यात तिथलं मेनू कार्ड बघून तर तिचे डोळेच मोठे झाले होते. एका कॉफीची किंमत एवढी, बापरे, इथे जेवण केलं तर माझा पूर्ण पगारच संपून जाईल. नको बाबा, सरांनाच येऊ दे, असा विचार करून ती तशीच बसून राहिली. अर्जुनशी बोलून अर्णव तिच्या समोर टेबलवर येऊन बसला. दिली ऑर्डर, अर्णवने विचारलं. नाही, ती आपली मान हलवत म्हणाली. का? अगं, आतापर्यंत दिली असतीस तर आली असती ना कॉफी. मला कधी एकदा ऑफिसला जाऊन भाईला रिटेलिंग देतोय असं झालंय. चल निघूया, आता ऑफिसमध्येच घेऊया कॉफी, अर्णव तोंड वाकडं करत म्हणाला. सॉरी सर, अनोखी थोडी हिरमुसून म्हणाली. इट्स ओके, चल आता पटकन. अर्णव उठला आणि चालू लागला. त्याच्या मागे अनोखीही निघाली. पण मला सांग, तू कॉफीची ऑर्डर का दिली नाहीस? काहीतरी कारण नक्कीच असणार, कारण कारमध्ये बसल्यावर अर्णवने विचारलं. ते कॉफीचे प्राइस खूप जास्त होते. तिथला मेनू कार्ड बघून तर मला चक्करच यायला लागली होती, म्हणून मग मी नाहीच दिली ऑर्डर, अनोखी एवढंसं तोंड करत म्हणाली. खरंच गजब आहेस तू. अगं, हे 5 स्टार हॉटेल आहे आणि इथे तेवढे रेट्स असणारच, आणि बिल तर मी देणार होतो ना, मग तुला काय एवढं टेन्शन आलं? अर्णव अनोखीच्या बोलण्यावर हसत म्हणाला. हा तर काय झालं, मला वाटलं एवढे पैसे वेस्ट होतील तुमचे, त्यात हसण्यासारखं काय आहे? अनोखी तोंड वाकडं करत म्हणाले. काही नाही, अर्णव अजूनही आपलं हसू दाबत म्हणाला.
इकडे मृणाल थोडीशी बोरच झाली होती. अर्जुन जास्त काही बोलतच नव्हता. फक्त काही प्रश्न विचारले त्याचंच उत्तर देत होता. त्यानंतर केबिन मध्ये परत शांतता. मृणालला कसेबसे काही दिवस काढायचे होते. त्याच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळाली की तिचं काम होणार होतं. त्यात तिच्या हुशारीने आज पहिल्याच दिवशीही तिने बरीच माहिती गोळा करून आपल्या सेक्रेटरीकडे पाठवली होती. थोड्याच वेळात अर्णव आणि अनोखी ऑफिसमध्ये पोहोचले. अर्णव लगेच अर्जुनच्या केबिनमध्ये गेला. त्याच्या पहिल्या सक्सेसफुल मीटिंगचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून झळकत होता. कॉंग्रॅट्स अर्णव, मला माहित होतं की डील तू नक्कीच डन करशील. आय एम प्राऊड ऑफ माय ब्रदर. अर्जुन त्याला मिठी मारत म्हणाला. ओ कॉंग्रॅट्स. मृणाल आपला हात पुढे करत म्हणाली. थँक्यू. अर्णव किंचित हसून म्हणाला. त्याला तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नव्हती, कारण तिच्या बोलण्यात कुत्सितपणा दिसून येत होता. अर्जुन, मी निघू? उद्या परत येईनच, मृणाल म्हणाली. येस, पण उद्या लवकर आलीस तर बाहेरच वेट कर. माझ्या केबिनमध्ये माझ्या आधी किंवा माझ्या परवानगीशिवाय कोणीही गेलेलं मला आवडत नाही. अर्जुन निर्विकार चेहऱ्याने पण तिच्याकडे न बघताच म्हणाला. बट अर्जुन, मी बाहेर वेट करणार. नॉट फेअर. मी पण एका ग्रुपची मालकीण आहे. काय इमेज राहील माझी? मृणाल काहीच्या रागाने म्हणाली. खरं तर हा तिचा घोर अपमानच होता आणि तो तिच्या चांगल्याच जिवारी लागला होता. लुक मृणाल, तू इथे एका कंपनीची मालकीण म्हणून नाही तर माझ्याकडे स्टुडंट म्हणून आली आहेस, जिला माझ्याकडून काहीतरी शिकायचं आहे. त्यामुळे तुझा मान बाजूला ठेवून इथे ये. तू खूप विनवण्या केल्या म्हणून मी तुला माझ्या बरोबर काम करायला परवानगी दिली. अदरवाईज मी माझ्या कामामध्ये कोणाही बाहेरच्या माणसाला इन्व्हॉल्व करत नाही. अर्जुन मृणालकडे बघत म्हणाला. ओके सॉरी. अर्जुन, तुझ्या मनाविरुद्ध तू मला इथे येण्याची परवानगी देत असशील तर मी नाही येणार उद्यापासून, मृणाल म्हणाली आणि रागाने पाया आपटत निघून गेली. खरंच तिचा इगो दुखावला गेला होता म्हणून ती इथून चालती झाली. अर्जुनने मृणालला म्हणाला ते ऐकून तर अर्णव खूपच खुश झाला होता. अर्जुनने काही सेकंदातच तिचा तोरा उतरवला होता. वा भाई, क्या सिक्सर मारा है, अर्णव हसत म्हणाला. अर्णवचं बोलणं ऐकून अर्जुनचे ओठांचे कोपरे किंचित उंचावले. भाई, तुला काय वाटतं, हिचा एवढा इन्सल्ट होऊनही उद्या येईल? अर्णवने उत्सुकतेने विचारलं. येईल. तिच्याकडे दुसरा पर्याय नाही सध्या तरी, अर्जुन गूढ हसत म्हणाला. भाई, तर हिला एक दिवस डोळ्यासमोर बघून घेत नाही, हिच्याबरोबर लग्न तर शक्यच नाही, अर्णवने मनातच विचार केला. काय विचार करतोस एवढा? निघूया घरी, अर्जुन अर्णवकडे बघत म्हणाला. अर्जुन आणि अर्णव दोघेही घरी जायला निघाले. त्यांची गाडी गेटच्या बाहेर आलीच त्याचवेळी अनोखी प्रसाद बरोबर ऑटोने जाताना अर्णवला दिसली. भाई अनोखी, अर्णव तिला बघून परत ओरडला. अर्णव, आर यू मॅड? तू तिला बघून नेहमीच असा का ओरडतोस? अर्जुनने रागाने अर्णवकडे बघत विचारलं. सॉरी, ते आज दिवसभर आम्ही एकत्र होतो, आमच्यात चांगली मैत्री झाली आहे, त्यामुळे तिला बघताच तोंडातून निघालं, अर्णव तोंड वाकडं करत म्हणाला. अर्णव, तू तिचा बॉस आहेस आणि ती तुझी फक्त एक एम्प्लॉई. दॅट्स इट. असे हे मैत्री वगैरे करणं आपल्या स्टेटसला शोभत नाही, अर्जुन रागात म्हणाला. अर्णवच्या पहिल्या सक्सेसची बातमी अर्जुनने कृष्णराव यांना सांगितली. घरातील सगळेच खुश झाले. शारदा, मस्तपैकी गोड कर काहीतरी, आज आमचा दुसरा नातूही आपला नाव कमवायला लागला आहे, रुक्मिणीबाई खुश होत म्हणाला. थँक्यू आजी, अर्णव म्हणाला. काकू, आज मस्तपैकी खीर कर, मला तुझ्या हातची खीर खूप आवडते, अर्णव म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. पण त्याने शारदाला खीर बनवायला सांगितलं म्हणून इकडे दीपाचा मात्र तिळपापड झाला. ती अर्णवशी एकही शब्द न बोलता आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि असाही अर्णवला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. स्वार्थ आणि प्रेम यामधला फरक त्याला चांगलाच समजत होता. अर्जुन नेहमीप्रमाणेच आपल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आपल्या कामाला लागला. नंदिनी, जा त्याला कॉफी घेऊन जा, रुक्मिणीबाई नंदिनीला म्हणाल्या. बिचारी नंदिनी, तिला आधीच एकतर अर्जुनची भीती वाटत होती आणि आता परत त्यांच्या रूम मध्ये जायचं म्हणजे तिला टेन्शनच आलं. ती तशीच विचार करत उभी राहिली. अगं जा ना, विचार कसला करतेस? नाही ओरडणार तो, जा तू, रुक्मिणीबाई नंदिनीच्या मनातील भाव ओळखून म्हणाल्या. नंदिनी कॉफी घेऊन अर्जुनच्या रूम जवळ आली. तिला तिथे कसला तरी पडल्याचा आवाज आला आणि ती दचकली.
अरे देवा, रागातच आहेत वाटतं. म्हणजे मला परत ओरडा पडणार. ही आजी पण ना ऐकतच नाही. नंदिनी पुटपुटली आणि तिने दरवाजा वाजवला. अर्जुनने दरवाजा उघडला आणि थोडं वैतागतच तिच्याकडे बघितलं. कॉफी. तिने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून लगेच कॉफीचा मग पुढे केला. मी मागितली का? मग का घेऊन आलीस? अर्जुन वैतागत म्हणाला. ते आजीने सांगितलं म्हणून. बिचारी नंदिनी घाबरत म्हणाले. ठीक आहे, जा आणि परत येऊ नकोस, अर्जुन म्हणाला आणि दरवाजा जोरात आपटून बंद केला. नंदिनी कॉफीचा मग घेऊन खाली उतरली. किचनमध्ये गेली तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनवरचं नाव बघून तिने फोन कट केला आणि परत आपल्या कामाला लागली. परत रिंग वाजली. तिने परत फोन कट केला. तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. काय ग नंदिनी, उचल ना फोन. कट का करतेस? शारदा प्रेमाने म्हणाली. काही दिवसातच शारदाने प्रेमाने नंदिनीलाही आपलंसं करून घेतलं होतं. नाही काकू, ते आईचा फोन आहे. करीन मी निवांत, असा गडबडीत नको, नंदिनी आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली. अगं हो, मग एवढं घाबरायला काय झालं? अर्जुन परत तुला ओरडला का? आणि हे काय, त्याने कॉफी नाही घेतली? शारदाने विचारलं. नाही, त्यांना नको होती कॉफी. ही आजी पण ना उगाच मला तिकडे पाठवते आणि मला नेहमीच ओरडा पडतो, नंदिनी तोंड पाडत म्हणाली. बरं बाळा, तू लक्ष नको देऊ, तो असाच आहे, शारदा म्हणाली. पण अजूनही तिच्याशी बोलत नसल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. इकडे अनोखी आणि प्रसादने अनोखीच्या नवीन रूमवर जाऊन घर मालकिनीला 2 महिन्याचं भाडं एकदम देऊन टाकलं आणि उद्या लगेच शिफ्ट करतो असं सांगून परत निघाले. प्रसादने अनोखीला तिच्या घराजवळ सोडलं आणि तो परत निघून गेला. उद्या शिफ्ट व्हायचं म्हणून अनोखीला आज रात्रीच सामान बांधाबांध करायला लागणार होती. म्हणून तिने मॅगी बनवून खाल्ली आणि आपल्या कामाला लागली. सामान आवरता आवरता तिला रात्रीचे 3 वाजले. शेवटी झोप तिला अनावर झाली आणि ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीच मृणाल परत अर्जुनच्या ऑफिसमध्ये आली आणि वेटिंग रूम मध्ये बसली. खरं तर तिच्या मनाविरुद्ध होतं हे सगळं, पण सध्या तिची गरज होती. अर्जुन, बस काही दिवस. तुझ्या हातातून हा प्रोजेक्ट गेला ना की तुझ्या जागी मी असेन आणि माझ्या जागी तू. माझा अपमान तुला खूपच भारी पडेल. मृणाल मनातच अर्जुनला शिव्या देत त्याची वाट बघत बसली होती. तुम्हाला या भागाचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.